नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, काही घटना अशा घडतात, ज्यामुळे राज्य नव्हे तर देश हादरून जातो. अलीकडेच घडलेलं केतन अग्रवाल हत्याकांड याच्यामुळे तर अख्खा देश सुन्न झालेला आहे. पण यासारखीच आणखी एक घटना घडलेली आहे. ती सुद्धा माहिती करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मित्रांनो, संध्या आणि प्रशांत. संध्या ही नर्स होती, तर प्रशांत याचा स्वतःचा व्यवसाय होता. दोघांचंही 6 वर्षांपूर्वी लग्न झालं. अतिशय व्यवस्थित लग्न झालं. संसार अतिशय व्यवस्थित चालू होता. संसार सुद्धा सुखाचा सुरू झालेला होता. पण लग्नानंतर 1 वर्षाच्या आतच संध्याने प्रशांतकडे वेगवेगळ्या गोष्टींची डिमांड करायला सुरुवात केलं. सुख, सोयी, भौतिक सुविधा या सर्व गोष्टींच्या बाबतीत ती प्रशांतला सारखं-सारखं बोलायला लागली. तिचं म्हणणं होतं, की आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे, तू जास्त पैसे कमवून आण, वगैरे, वगैरे. मग प्रशांतला सुद्धा हे खरं वाटायला लागलं, की हो, जर चांगलं आयुष्य जगायचं असेल, तर आपल्याकडे पैसा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आता मला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. त्याने मित्रपरिवाराशी चर्चा केली. मित्रांना सांगितलं, की असं-असं करायचंय मला, जास्त पैसा कमवायचा आहे. काय करावं लागेल? मित्रांनी त्याला आयडिया दिली, की तू दुबईमध्ये जाऊन हे काम कर. जी नोकरी किंवा व्यवसाय जो असेल, तो दुबईत कर. तुला इथल्यापेक्षा किमान 3 पट जास्त उत्पन्न दुबईत मिळू शकतं. प्रशांतला ही कल्पना आवडली, आयडिया आवडली. त्याने घरीच जाऊन संध्या आपल्या पत्नीला ही कल्पना सांगितली, की मी दुबईत जाऊ का काम करायला? म्हणजे तिथून जास्त पैसा कमवून आणू शकतो. संध्याने लगेच होकार दिला. ती म्हणाली, "हो, आवश्यक जा. जायला पाहिजे. हेच वय आहे." वगैरे, वगैरे. आणि मी इथे राहील कारण प्रशांतची आई सुद्धा सोबत राहत होती. "मी इथे राहील, आईची काळजी घेईल वगैरे, घर-संसार सांभाळेल. तू जा, पैसे कमव आणि कधी-कधी परत येत जा. मग खूप सगळा पैसा जमा झाल्यानंतर आपण बघू, की नेमकं कुठं सेटल व्हायचं." या गोष्टींमुळे मागच्या 5 वर्षांपासून प्रशांत दुबईत काम करत होता. दर महिन्याला भरपूर पैसे तो संध्याला इकडे पाठवत होता. त्यामुळे आता संध्याचं सगळं व्यवस्थित चालू होतं, भरपूर पैसा येत होता वगैरे, वगैरे. चांगलं घर होतं. हे सगळं केलं. याच दरम्यान संध्याची ओळख अनिल नावाच्या एका व्यक्तीशी झाली. अनिल वयाने मोठा होता. संध्याचा पती प्रशांतपेक्षाही वयाने बराच मोठा होता, विवाहित होता. पण यांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. मग गप्पा-टप्पा होऊ लागल्या, मेसेजेस, फोन कॉल्स, भेटणं हे सगळं चालू होतं. एक मित्र-मैत्रिणींसारखं यांची मैत्री सुरू झाली होती. पण या मैत्रीचं रूपांतर प्रेमात तर नाही म्हणता येत, पण अनैतिक संबंधांमध्ये झालं. हे भेटायला लागले, बाहेर भेटायला लागले. जेव्हा संध्याची सासू घरी नसेल, तेव्हा ती अनिलला घरी बोलवायला लागली आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आता जेव्हा प्रशांत दुबईवरनं फोन करायचा, बऱ्याचदा संध्याचा फोन हा बिझी असायचा. तिचा फोन बिझी का येतोय म्हणून प्रशांत व्हिडिओ कॉल करायचा. संध्या व्हिडिओ कॉल उचलायची नाही किंवा कट करून टाकायची. यावरनं मग प्रशांतला वेगळा संशय यायला लागला आणि तिथूनच दुबईवरूनच त्यांनी फोनवरती याबाबत चर्चा केली संध्याशी, की बिझी फोन का येतो? तर ती म्हणायची, "मी नर्स आहे, मी कामात असते किंवा मग फोन का नाही उचलत? तर मी कामात असते, पेशंट बघत असते, मी कशी काय फोन उचलणार?" वगैरे, वगैरे. हे सगळे कारणं संध्या सांगायला लागली. प्रशांतचा संशय दिवसेंदिवस वाढत गेला. दुबईवरूनच फोनवरती या दोघांची रात्र-रात्रभर भांडणं व्हायला लागली, आरोप-प्रत्यारोप व्हायला लागले आणि मग प्रशांतने निर्णय घेतला, की आता दुबई सोडायची आणि परत भारतात जायचं. हे कुटुंब तेलंगणा राज्यातील निजामाबादमध्ये राहणारं. प्रशांत दुबई सोडून परत निजामाबादमध्ये आला आणि घरी येऊन राहू लागला. घरी आल्यानंतर सुद्धा त्याने संध्याला हे सगळे प्रश्न विचारले. दोघांमध्ये वाद झाला. संध्याला आता भीती वाटायला लागली, की याला अनिलबद्दल कळेल. भीतीसोबतच अडचण सुद्धा होत होती, की तिच्या आणि अनिलच्या संबंधांमध्ये आता प्रशांतचा अडसर येणार, आपल्याला भेटता येणार नाही, बोलता येणार नाही. नेहमी आता प्रशांतची नजर आपल्यावरती असेल. म्हणून तिने अनिलसोबत चर्चा करून ठरवलं, की आपल्याला प्रशांतला आता बाजूला करायला लागेल.
अनिल आधीपासून विवाहित, तरी सुद्धा संध्याला हा निर्णय घ्यायचा होता आणि तसं करायचं होतं. दोघांनी मिळून प्लॅन बनवला. संध्याने अनिलला घरी बोलवलं आणि प्रशांतला, स्वतःच्या पतीला सांगितलं, की हे डॉक्टर आहेत. मी जिथे हॉस्पिटलमध्ये काम करते, हे डॉक्टर आहेत, यांना तुम्हाला भेटायचं होतं, त्याच्यामुळे ते आलेत. आता पत्नीच्या ऑफिसमधील डॉक्टर व्यक्ती एका अर्थाने बॉस म्हणल्यामुळे प्रशांतने सुद्धा त्यांना वेलकम केलं. दारूची व्यवस्था करण्यात आली. यावेळी अनिलसोबत अजून एक व्यक्ती आलेला होता. मग प्रशांतने, अनिलने आणि त्या व्यक्तीने दारू पिली. आता अनिलने आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने मुद्दाम प्रशांतला जास्त दारू पाजली, अतिशय जास्त दारू पाजली. नशेत तो धूत झाला आणि मग बहाण्याने त्याला गच्चीवर घेऊन गेले आणि पहिल्या मजल्यावरनं संध्या, अनिल आणि तो तिसरा व्यक्ती यांनी त्याला थोडीफार मारहाण केली आणि गच्चीवरनं खाली ढकलून दिलं. ढकलल्यानंतर तो खाली पडला. ह्यांना आपला प्लॅन सक्सेसफुल. आता चला आपण थोडा आरडाओरडा करूया, की हा दारूच्या नशेत पडला वगैरे. त्यांनी तसा आरडाओरडा करायला सुरुवात केली, की प्रशांत गच्चीवरनं खाली पडलाय, दारूच्या नशेत पडलाय. पण खाली जाऊन पाहतो तर काय, प्रशांत जिवंत होता, तो मेलाच नव्हता. मग यांना भीती वाटायला लागली, की हा जिवंत वाचलाय, आता आपलं पितळ उघडं पडणार. पण शेजारी-पाजारी जमा झाले होते. प्रशांतची आई होती. त्यामुळे त्यांनी त्याला उचललं आणि दवाखान्यात नेलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याला काही जखमा झाल्या होत्या, 1-2 फ्रॅक्चर झाले असतील, पण फारसं काही झालं नव्हतं, कारण प्रशांत हा धष्टपुष्ट हेल्दी व्यक्ती होता. मग ट्रीटमेंट करून त्याला घरी आणलं. संध्याने मग पहिला प्लॅन फसल्यामुळे दुसरा प्लॅन सुरू केला आणि तिने घरातच, तुम्ही अशक्त आहात, तुम्हाला वीकनेस आला असेल, तुम्हाला सलाईन लावावं लागेल, म्हणून त्याला सलाईन लावली आणि सलाईनमध्ये तिने टॉयलेट क्लीनर मिक्स केलं. टॉयलेट क्लीनर ॲसिड, जे आपण टॉयलेट बाथरूम क्लीन करण्यासाठी वापरतो, ते टॉयलेट क्लीनर प्रशांतला देत असलेल्या ड्रिपमध्ये, आय-व्हीमध्ये म्हणजेच सलाईनमध्ये तिने मिक्स केलं. त्यासोबतच ॲनेस्थेशियामध्ये वापरण्यात येणारं गुंगीचं औषध सुद्धा तिने सलाईनमध्ये मिक्स केलं. आता हे सगळं ती हॉस्पिटलमध्ये करू शकणार नव्हती. त्यामुळे घरी येऊन, आता मी नर्सच आहे, मी तुमची पूर्ण वैद्यकीय काळजी घेऊ शकते, असं म्हणून त्याला घरी सलाईन लावली आणि त्यामध्ये टॉयलेट क्लीनर आणि ॲनेस्थेशियामध्ये नशेचं औषध जे वापरतात, हे दोन्ही मिक्स केले. सलाईन सुरू केल्यानंतर 1.5-2 तासात प्रशांत बेशुद्ध पडला आणि थोड्याच वेळात त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. मग तिने गाजावाजा सुरू केला, की प्रशांत मेला, प्रशांत मेला. पण बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेल्यानंतर प्रशांतच्या आईला संशय आला, की तो तर हेल्दी यंग तरुण मुलगा, अगदी इतक्या खालून वरतून खाली पडल्यानंतर सुद्धा तो धडधाकट होता आणि फारसं काही त्याला लागलेलं नव्हतं. मग हे असं अचानक त्याचा मृत्यू कसा झाला? म्हणून तिने पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि आपला संशय व्यक्त केला. पोलिसांना सुद्धा संशय आला आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं संध्याला आणि तिला सर्व चौकशी केली. आधी तिने उडवाउडवीची उत्तरं दिली, पण नंतर तिने हे कबूल केलं, की हो, आम्हीच प्रशांतच्या हत्येचा कट रचला होता. पहिला प्लॅन फेल गेला, त्याच्यामुळे दुसऱ्यांदा मी त्याला सलाईनमधनं टॉयलेट क्लीनर देऊन त्याला संपवलं. सध्या प्रशांत, अनिल आणि त्यांचा तिसरा साथीदार सर्व अटकेत आहेत. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पण अनैतिक संबंधाचा अंत हा असा काहीतरी भयानकच होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर आपलं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.